या वेळेला मोदी साहेबांना तुम्ही मत दिलं म्हणजे नारायण राणेला मत दिलं. मी निवडून आलो तर तुम्ही जी कामं सांगितली, आता इथे सांगितलं, हायवेचं काम सांगितलं, अशा अनेक कामं सांगितली. ही कामं वर्षाच्या आत पूर्ण करण्याची माझी उदयची क्षमता आहे आणि ते पूर्ण केली जातील. राहिला प्रश्न मनसेनेच्या सैनिकांचा, माझे सहकारी आहेत. सैनिक आणि माझ्यामध्ये कोणताही फरक मानत नाही. मी कधी साहेब नव्हतो आणि साहेब असणार नाही. मुख्यमंत्री असताना मी बोललोय, मी महाराष्ट्राचा साहेब नाही, मी महाराष्ट्राचा सेवक आहे. आजही माझे सहकारी असलेले मनसेनेचे सैनिक हे माझे सहकारी आहे. त्यांचं काम करणं हा माझा धर्म समजतो आणि भविष्यात तुम्ही हाक मारायची मी ओ म्हटल्याशिवाय राहणार नाही, एवढी आज गॅरंटी देतो, एवढी तुम्हाला गॅरंटी देतो. बाकी मनसेना आणि राज ठाकरेंच्याबद्दल, राज ठाकरेबद्दल काय मी राजकारणाच्या पलीकडचं माझं नातं आहे, आजचं नाही. आणि त्यामुळे जे नातं आहे ते नातं दोन्ही बाजूने आम्ही जोपासतो आहे. राजसाहेबांना मी सांगितलं मला सभा पाहिजे, काही बोलले नाही, त्याने आदेश दिले की सभा आपण दिली. कार्यकर्ते, मनसेनेचे कार्यकर्ते स्वतः येऊन सांगतायत आम्हाला निरोप पोचलाय. मी नशीबवान आहे की अशा रीतीने आपल्याला प्रेम करणारा एक मित्र, सहकारी मिळाला. त्याबद्दल मी परमेश्वराचा खरंच ऋणी आहे. मी जास्त काही बोलणार नाही. मी नक्कीच सांगतो, आता बाजूला एक सभा होती, मी मुद्दाम एक कार्यकर्त्याला मी बसून ठेवलं होतं. काय बोलतात विचारवंतांची सभा. काय बोलले, पहिले तर मोदींवर टीका, अमित शहांवर टीका, नंतर उमेदवार. अरे त्या उमेदवार बोलूच नको. तू आमच्या शिंदे बिंदे या शिवसेनेला जे का बोलतो ना खोके, आता आम्ही काय बोके नाही सोडले ते मातोश्री. माझ्या रात्र मी BST चेअरमन, महसूल मंत्री, उद्योग अनेक खाती सांभाळली. वेळ आणि सगळं सांगेन, माझ्या एवढी मातोश्रीची हात बाहेरची माहिती दुसरं कोणाला नाही. उगा तोंड उघडू नको. कोकणात आलायस ना, मी पोलिसांना सांगितलंय, माझ्या नेत्यांना, भाजपच्या नेत्यांना आणि पंतप्रधान आणि अमित शहाना जर बोलशील ना, रस्ता बंद करून टाकीन, मी सोडणार नाही. पोलिसांनी बंदोबस्त करावा, सांगावं त्यांना इथे अपशब्द बोलायचे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली हा कोकण आहे. आम्हाला स्वाभिमान शिकवला महाराजांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी पण. जे का आज आम्ही आहोत, मी मानतो मी बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांनी मला घडवलं. याचा काही नाही. हा विकृत माणूस आहे. दुसऱ्याला चांगलं काय म्हटलं की त्याला पोटसूड सुटतो, पोटसूड. एक नवीन गाडी कोणी घेऊन आला आणि साहेबांना साहेब गाडी, तो गेला का परत हा बोलणार पैसे आणले कुठून, अरे का तू दिलेस की काय. एकदा विकृत आणि दुसऱ्याला नाव ठेवणं आणि स्वतःची किंमत शून्य. इथे आज सांगितलं, मला वाटतं 2.5 वर्ष मुख्यमंत्री, 2 दिवस फक्त मंत्रालयात, 2 दिवस या कोकणासाठी एक केलेलं काम सांगावं. आता हे करीन ते, अरे 2.5 वर्षात केलं नाही. एखादा रस्ता, एखादं ब्रिज, एखादी शाळा, एखादं कॉलेज, एखादं हॉस्पिटल काय दिलं. अरे अतिवृष्टीमुळे आम्ही पैसे मागितले, तेही देऊ शकला नाही. देण्यासाठी कळलं पाहिजे हो. मी पाहिलं 39 वर्ष जवळ होतो. साहेब सांगितले, नारायण तो चाललाय दौऱ्याला, त्याला जरा सांग, तो विषय समजून टिप्पणी देऊनही भाषण करता आलं. सगळ्यात म्हणजे लाज महाराष्ट्राची घालवली. मुख्यमंत्री झाला आणि केंद्रीय अर्थमंत्री मुंबईत आल्या बजेटच्या नंतर. त्याला एक प्रश्न विचारण्यात आला, मुख्यमंत्री
अहो तुमच्या त्या बजेटमध्ये ती GDPची वाढ आहे ना, ती पुरेशी होत नहीं है, स्पीड कमी होता है। मुझे मत पूछिए, मेरा काम नहीं है, वो आप इनको पूछो, ये अर्थ मंत्री को है। मेरा काम, मैं कभी ये काम किया नहीं, इसके आगे करूंगा नहीं, ये मेरा काम नहीं है। अर्थमंत्र्याला सांगतोय माझं काम नाही, मग काय मातोश्रीत बसून मुख्यमंत्री व्हायचं? दुसरा टीका, कोकणात का आलाय आग लावायला? कोकणाला द्यायला नाही आला, मुख्यमंत्री असताना द्यायचं होतं तेव्हाही दिला नाही। हा उमेदवार आता आहे ना 10 वर्ष खासदार, काय केलं नाही। या दोन्ही जिल्ह्यातली गावं सांगावी, तालुके सांगावे, कुठल्या तालुक्यात कधी गेला? कधी नाही, कधी गेला नाही। आणि असा खासदार द्यायचा? काय येतं म्हणा, काय करू शकतो, काय केलंय त्यांनी? तर कोणतरी मला कार्यकर्ता दादा त्याला एकच येतं, पेटी वाजवतो। हे राजकारणातलं काम आहे का? आणि म्हणून बांधवांनो, उपस्थित बंधू भगिनींनो, मनसेनेच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, येणारी 7 तारखेला होणारी निवडणूक देशासाठी, देशातील 140 कोटी जनतेसाठी, या देशातील गरिबी नष्ट करावी, देश महासत्ता विकसित देश बनवावा, हे प्रयत्न माननीय मोदी साहेब करतायत। त्यांच्या प्रयत्नाला साथ म्हणून, सहकार्य म्हणून माननीय राजसाहेबांनी जो पाठिंबा दिलाय, त्याचप्रमाणे येणाऱ्या 7 तारीखला न चुकता तुम्ही मित्र मंडळी, शेजारी पाजारी सर्वांना सांगा, मतदान केंद्रावर जा आणि भाजपची निशाणी कमळ आहे, त्या कमळ निशाणीच्या बाजूला शिक्का मारा आणि मला तुमची सेवा करण्याची, देशाला आणि महाराष्ट्र आणि कोकणाच्या जनतेची सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो। परत एकदा मनसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।